गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळ, इयत्ता 8वी, विषय सामान्य विज्ञान, विषय शिक्षक सौ जगदाळे RR. विद्यार्थी मित्रांनो, आपण 9वा धडा आपत्ती व्यवस्थापन सुरू केलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण भूकंप या आपत्तीविषयी माहिती घेतलेली आहे. आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आग म्हणजेच फायर या आपत्तीविषयी जाणून घेणार आहोत. आता आगीचे काही प्रकार असतात. तर यामध्ये पहिला प्रकार आहे अवर्गीय आग म्हणजे घनरूप पदार्थ. सर्वसाधारण ज्वालाग्राही घन पदार्थापासूनची आग, जसे लाकूड, कपडे, कोळसा, कागद इत्यादी, थंडावा निर्माण करून विझवली जाते. आगीचा दुसरा प्रकार आहे ब वर्गीय आग. याच्यामध्ये द्रवरूप पदार्थ, ज्वालाग्राही द्रव पदार्थापासून लागलेली आग, उदाहरणार्थ पेट्रोल, तेल, वॉर्निश, द्रावके, स्वयंपाकाचे तेल, रंग इत्यादी. हे पदार्थ पाण्यापेक्षा हलके असतात. तेथे फेस येणाऱ्या अग्निशामकामार्फत आग विझवली जाते. आगीचा तिसरा प्रकार आहे क वर्गीय आग, वायुरूप पदार्थ, ॲसिटिलीन, घरगुती गॅस, LPG गॅस इत्यादी ज्वलनशील गॅसमधून लागणारी आग ही क वर्गीय आग या प्रकारामध्ये मोडते. चौथा जो प्रकार आहे तो आहे ड वर्गीय आग, रासायनिक पदार्थ, ज्वलनशील धातूपासून लागलेली आग. यामध्ये पोटॅशियम, सोडियम व कॅल्शियम आहेत. हे सामान्य तापमानात पाण्याबरोबर क्रिया करतात. तसेच मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम व झिंक जे उच्च तापमानात पाण्याबरोबर क्रिया करतात. दोन्ही गट जेव्हा पाण्याशी संयोग पावतात तेव्हा भडका उडतो. आगीचा पुढचा प्रकार आहे तो आहे ई वर्गीय आग, इलेक्ट्रिकल. यामध्ये इलेक्ट्रिकल सामान, फिटिंग इत्यादी साधनामुळे लागलेली आग कार्बन डायऑक्साईड सारख्या आग प्रतिबंधकाच्या साह्याने विझवली जाते. विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यामध्ये जे आपण आगीचे प्रकार पाहिलेले आहेत, यामधला पहिला जो प्रकार आहे तो आहे अवर्गीय आग. तर ही जी आग आहे ती घनरूप पदार्थापासून लागलेली असते. म्हणजे लाकूड, कपडे, कोळसा, कागद इत्यादी ही जी घनरूप पदार्थापासून जी आग असते तर याला अवर्गीय आग असे म्हणतात. ब वर्गीय आगमध्ये अशी जी आग आहे ती ज्वालाग्राही द्रव पदार्थापासून लागलेली आग असते. आता याच्यामध्ये ज्वालाग्राही द्रवरूप पदार्थ म्हणजे कुठले, तर पेट्रोल, तेल, स्वयंपाकाचे तेल, वॉर्निश, द्रावके, रंग इत्यादी. यामुळे द्रव पदार्थापासून जी लागलेली आग आहे त्याला ब वर्गीय आग असे या प्रकारामध्ये मोडलं जातं, ब वर्गीय आग. तिसऱ्या प्रकारामध्ये आपण पाहिलं क वर्गीय आग, जे वायुरूप पदार्थापासून लागलेली असते. याच्यामध्ये ॲसिटिलीन, घरगुती गॅस, LPG गॅस ही जी आग आहे ती क वर्गीय आगमध्ये मोडते. आगीचा पुढचा जो प्रकार आहे ड वर्गीय आग, ही आग रासायनिक पदार्थापासून लागलेली असते. म्हणजे ज्वलनशील जे धातू आहेत त्या धातूपासून लागलेली आग. त्याच्यामध्ये पोटॅशियम आणि सोडियम व कॅल्शियम आहेत. आणि हे जे धातू आहेत ते पाण्याबरोबर क्रिया करतात. तसेच मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम व झिंक हे धातूसुद्धा उच्च तापमानात पाण्याबरोबर क्रिया करतात. आणि हे जेव्हा पाण्याशी संयोग पावतात तेव्हा आग लागत असते, भडका उडतो. तर अशा प्रकारची जी आग आहे ती ड वर्गीय आग या प्रकारामध्ये मोडते. पुढचा जो आगीचा प्रकार आहे तो आहे ई वर्गीय आग, जी इलेक्ट्रिकल सामान, फिटिंग इत्यादी साधनांमुळे लागलेली असते. अशा पद्धतीची जी आग आहे ती ई वर्गीय आग या प्रकारामध्ये मोडते. आता आपण आग विझवण्याच्या पद्धतीविषयी माहिती जाणून घेऊ.
आगीचा फैलाव होण्यावर किंवा ती पसरण्यावर नियंत्रण आणण्याच्या 3 प्रमुख पद्धती आहेत. तर यामध्ये पहिली पद्धत आहे थंड करणे. आग विझवण्यासाठी पाणी हे एक प्रभावी साधन आहे व ते सर्वत्र उपलब्ध असते. आगीवर आगीच्या आजूबाजूस पाणी मारल्यामुळे गारवा निर्माण होतो व पुढे आगीवर नियंत्रण आणणे सोपे जाते. आग विझवण्याची पुढची जी पद्धत आहे ती आहे आगीची कोंडी करणे. आग शमविण्यासाठी व विशेषतः तेलामुळे व विजेमुळे भडकलेली आग विझवण्यासाठी वाळू किंवा मातीचा चांगला वापर करता येतो. फेसासारखा पदार्थ आगीवर फेकल्यास त्याचा उपयोग ही पांघरून घातल्यासारखा होतो. ही आग विझवण्याची पद्धत तेलामुळे लागलेल्या आगीवर फारच परिणामकारक ठरते. आग विझवण्याची तिसरी पद्धत आहे ज्वलनशील पदार्थ हलवणे. या पद्धतीमध्ये प्रत्यक्ष ज्वलनशील पदार्थच बाजूस करायचे असतात. लाकडी सामान किंवा इतर पेट घेणाऱ्या वस्तू आगीपासून दूर केल्यास आगीचे भक्ष्यच नाहीसे होते. नुकतीच लागलेली आग विझविण्यासाठी स्टिरअप पंप हे सर्वात उत्तम साधन आहे. त्या पंपातून आगीवर सर्व बाजूने पाण्याचा मारा करून आग विझवता येते. आग विझवण्याच्या पद्धतीमध्ये 3 प्रमुख पद्धती आपण पाहिलेल्या आहेत. याच्यामध्ये पहिली पद्धत आहे थंड करणे. तर थंड करण्यासाठी पाणी हे प्रभावी साधन आहे आणि ते सगळीकडे उपलब्ध असते. या आगीवर किंवा आगीच्या आजूबाजूस पाणी मारल्यामुळे गारवा निर्माण होतो आणि आगीवर नियंत्रण आणणे सोपे जाते. आता आग विझवण्याची पुढची जी पद्धत आहे ती आहे आगीची कोंडी करणे. तर यामध्ये जी तेलामुळे किंवा विजेमुळे भडकलेली आग असते ती विझवण्यासाठी वाळू किंवा मातीचा वापर करता येतो. तसेच फेसासारखे पदार्थ आगीवर फेकल्यास सुद्धा त्याचा उपयोग पांघरून घातल्यासारखा होतो. आग विझवण्याची पुढची पद्धत आहे ज्वलनशील पदार्थ हलवणे. आता याच्यामध्ये प्रत्यक्ष ज्या वस्तूमुळे आग लागलेली आहे ती वस्तू पेट घेणारी वस्तू आगीपासून दूर केल्यास आगीचे भक्ष्यच नाहीसे होते आणि त्यामुळं आग आटोक्यात आणणं सोपे पडते. आता स्टिरअप पंप हे सर्वात उत्तम साधन आहे. त्या पंपातून आगीवर सर्व बाजूने पाण्याचा मारा करून आग विझवता येते. आता काळजी व सुरक्षात्मक उपाय. आग लागू नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? बघा, गॅसचा रेग्युलेटर वापरात नसेल त्यावेळी रात्री झोपताना व बाहेरगावी जाताना बंद करण्याची दक्षता घ्यावी. घराबाहेर पडताना विजेवर चालणारी उपकरणे बंद ठेवा. दुसरा आहे आग आग असे जोराने ओरडून इतरांना सावध करा व मदतीसाठी बोलवा. तिसरा आहे अग्निशामक दलाला तात्काळ फोन करून बोलवून घ्या. चौथा आहे अग्निशमन टाक्या कशा वापरायच्या त्याची माहिती घ्या. त्याच्यामध्ये प्रथमोपचार. रुग्णाला आरामदायी वाटेल अशा रीतीने बसवा किंवा झोपवून ठेवा व तात्काळ डॉक्टरांची मदत घ्या. अशा पद्धतीनं आपण आग या आपत्तीविषयी काळजी घेऊ शकतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दरड कोसळणे या आपत्तीविषयी जाणून घेऊ. थँक्यू.